हो हो, इथे मात्र रिदम चुकलेला आहे आकाशची. कुठेतरी मात्र अडथळा आलेला आहे. दोन चेंडू खूप चांगले टाकलेला आहे. आकाश सांगतोय की पाय सरकलाय का घसरलाय, परंतु जजमेंट काही त्याचं मात्र जमलेलं नाही आकाशला. दोन चेंडू खूप चांगले फेकलेले आहेत. तिसऱ्या चेंडूसाठी मात्र त्याचं जजमेंट चुकलेलं आहे. काही हरकत नाही, परंतु खूप चांगली मॅच आहे, लढत आहे. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकून पुढे सरकले. फुलटॉस बॉल होता आणि खूप चांगला फटका, कॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमारेषा पलीकडे, हा येईल चौकार. दोन निर्धाव चेंडू, एक चौकार पाहायला मिळाला. ओहो, आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होता त्याच्या व्याख्याच्या बाहेर. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय, तोपर्यंत पाहावा लागेल. 2 धावा मात्र मिळतील उंबारणे टीम साठी. 6 धावा झालेल्या धाव फलकावरती. गुरुनाथ स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मात्र प्रदीप कोणकर, त्याला सुद्धा मात्र विसरून चालणार आहे. परंतु दोन्ही संघांकडे खूप चांगला अनुभव आहे, खूप चांगला खेळ दाखवला, एक एक सामना जिंकून ते सामने मात्र आता दोन इथे मात्र वाघांमध्ये लढत आहे. शेर कोण आणि वाघ कोण याची मात्र नक्कीच आपल्याला पाहणी करावी लागेल. पहिला षटक आहे आकाशचा. 4 चेंडू इथे मात्र फेकलेले आहेत, 6 धावा खर्च केलेले आहेत. पुढचा बॉल, ओहो, अतिशय सुरेख फटका होता. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि जर बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून मात्र 2 धावांसाठी. 5 चेंडू 8 धावा. 2 सुरुवातीचे खूप चांगले चेंडू होते, त्याच्यावरती एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूंवरती 2-2 धावा. गुरुनाथला शांत ठेवण्याचं काम केलं होतं, मात्र गुरुनाथकडे तेवढी क्षमता आहे. अंतिम चेंडू असेल, चेंडू द्यायचा आहे बघा. आयोजक चेंडू द्या. नवीन चेंडूची जुन्या चेंडूची मागणी केलेली आहे पंचांनी. आयोजक, आपण चेंडू द्यायचा आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आयोजक आदरणीय योगेश जी पाटील यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली भव्य दिव्य ओरमची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विनामूल्य शुल्क, कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारलं गेले नाही या स्पर्धेमध्ये. आठ धावा झालेला आहे. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या. पहिल्या मॅच मध्ये गुरुनाथने खूप चांगली बॅटिंग केली होती, मात्र या मॅच मध्ये सुद्धा तसं प्रदर्शन करावं लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे आणि 8 धावा त्याच्या नावावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू 8 धावा. आकाश राईट आर्म विकेटने. हो हो, पंचांकडे अपील केली होती. हो, धावचीची संभावना. प्रदीप कोणकर धावतोय, त्याला असं वाटलं होतं की चेंडू गेलाय, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर प्रदीप कोणकरचं जातं काम फिट झाला असता. आणि पहिला षटक समाप्त झालेला आहे. 9 धावा धावफलकावरती लावले जातात. आकाशच्या या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. गरम वातावरण आहे, तापमान तापलेलं आहे. सामना सुद्धा मात्र स्पर्धा तापताना आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ विजय होईल, या 2 सुबक ट्रॉफीज आपल्या आमच्या व्यासपीठावरती समोर पाहता येत. आपण योगेश पाटील यांची मातोश्री सरसबाई नामदेव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली संकल्पना आहे. कुठल्याही प्रकारची शुल्क न आकारता एक चांगला, या विभागामध्ये मी प्रथमच अशी स्पर्धा पाहतोय की कुठल्याही प्रकारचा शुल्क नाही,
प्रत्येक संघासाठी मात्र फ्रूट, शीतपेय, त्याचप्रमाणे स्वीट बॉक्स अशा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ खेळाडूंना मात्र त्यांच्या माध्यमात जनसेवा, समाजसेवक असं म्हटलं तरी चालेल, केले जाते आणि खूप चांगलं मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कार्य. आभार व्यक्त करूया त्यांच्या संपूर्ण मोहिलीकरांचे आणि त्या मोहिली टीमचे. 21 धाव गोलंदाज आधी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आधीच्या आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे दुहेरी अंकामध्ये 10. स्ट्राईकला प्रदीप कोणकर. ज्या प्रदीपने मागील मॅच मध्ये 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार ठोकले होते, त्या प्रदीपला मात्र आता या सामन्यामध्ये तशीच बॅटिंग करावी लागेल आणि त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. ओहो, फुलरलेनचा बॉल होता, क्षेत्ररक्षक नाही. पॉइंटच्या दिशेने केलूकडे शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पाहावा लागेल. 4 धावा. पंच या इशारा घालवतात की 4 धावा आणि तशाही उंबारणी टीमने 4 धावा पळून काढलेल्या आहेत. त्या बाबतीत काही शंकाच नाही. प्रदीप कोणकरला असं वाटलं होतं की चेंडू अडवलाय, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर गेला होता. चौकार मिळाले, 4 धावा मिळाल्या आहेत उंबारणी टीमला. कारण का पॉइंटच्या दिशेने कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रदीपने. हो हो हो, चेंडू फेकलाय कुठे आधीने, असा वाटला होता की हवेचा वेग आहे आणि वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू जातोय. मला असं वाटतं की मोहिली गावाला आणि न्यू चेंडू. 9+4 असे एकूण 5 धावा मिळाल्या आहेत उंबारणी टीमला. बोनस या रामूजी केने इथे उपस्थित झालेले कोंडेरीचे एक समाजसेवक आहेत आणि इंस्टाग्रामचे खास ते आहेत. इंस्टाग्राम लवर म्हटलं तरी चालेल रामूजी केने. 19 धावा, एकच चेंडू झालेला आहे. आधीचा हा चेंडू खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू झालेले आहेत. फ्री हिट असेल या चेंडूवरती. 9+4 असे एकूण 5 धावा. दिवाळीचा बोनस उंबारणी टीमसाठी. या 5 धावा मात्र नक्कीच शेवटच्या क्षणाला कुठेतरी, हो हा मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडूला खोदून काढलेले. 1 धाव तर कंप्लीट केली जात आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, खूप वेगाने चेंडूला फेकलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात उंबारणी टीमने. टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंग करावी लागली ती उंबारणी टीमला. टॉस जिंकला मानिवली पाडा टीमच्या संघनायकाने. आम्हाला नक्कीच त्यांनी चर्चेमध्ये सांगितलं की नक्कीच आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि या चर्चेला मात्र उधाण येईल. हाय तिथे मात्र डॅनी एका टप्प्याने चेंडूला मात्र कॅरी करेल, तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल ती उंबारणी टीमला. हो, क्लीन बॉल, अतिशय सुरेख गोलंदाजी आधीची आणि गुरुनाथला इथनं मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागतोय तो उंबारणी या टीमला. बावीस धावांवरती एक गडी बाद झालेला आहे उंबारणी टीमचा. गुरुनाथची खेळी संपुष्टात झाली. आधीने खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू असेल दुसरी षटकातील आपण बघितलं तर आणि एष्ट्या गोल केल्या गुरुनाथच्या, ज्या गुरुनाथने मात्र खूप चांगली कामगिरी केली बॅटिंग करत असताना.
लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला पिचिंग केला जातोय चेंडू. पंच प्रवीण पाटील अँड फ्रॉम मोहिली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पंचगिरी. हा चेंडू वाईड असेल. अतिरिक्त 1 धाव मिळेल. 23 धावा. प्रशांत येतोय नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र प्रदीप कोणकर आहे. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा त्या दिशेने लाईन फरकटली जातोय. दिशाहीन गोलंदाजी केली जातोय. मात्र अशा चेंडूंपासून मात्र रोखावं लागेल मानिवली पाडा टीमला. अशी गोलंदाजी करून चालणार नाही. एक्स्ट्राच्या धावा इथे मात्र रोखाव्या लागतील. ओहो शॉर्ट पिच चेंडू होता. खोदून काढलेला आहे. मात्र चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि 2च धावा मात्र मिळतील उंबारणी टीमला. 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटक समाप्त झालेले आहे. धावफलकावरती लावले जातात धावा. त्या एक बाद उंबारणी टीमच्या 26 एक बाद अशी स्थिती निर्माण झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज आकाशने आणि या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरलंय गोलंदाज जर विचार केला तर. आधी 17 धावा खर्च केल्या. तीन षटकांचा सामना. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. पहिल्या मॅच मध्ये चैतन्य पुरस्कार पटकावला होता मानिवली पाडा टीमच्या. उंबारणी टीमच्या सामन्यामध्ये गुरुनाथ मात्र बाद झाला 9 धावांवरती. तिसरा गोलंदाज आहे भूपेश मानिवली पाडा. आपण पाहतोय टीमचा एक तारणहार गोलंदाज आणि स्लोगिंग वरचं षटक आहे. हाणामारीचा षटक म्हटलं जाते ज्याला आणि तो मात्र दबाव निर्माण असते प्रत्येक गोलंदाजावरती. तशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला प्रदीप कोणकर. पहिलाच बॉल. हो 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 अतिशय सुरेख गोलंदाजी. बॅटची लिडिंग एज लागली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला आणि हा मात्र दुसरा धक्का लागतोय तो. एक बिग विकेट प्रदीप कोणकरच्या माध्यमातून. अजून एक धक्का लागतोय तो उंबारणी टीमला. भूपेशने काय गोलंदाजी केली. आल्या आल्या मात्र स्लोगिंगवरच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता तशा प्रकारे मात्र गोलंदाजी केली आणि प्रदीप कोणकर सारख्या एका अष्टपैलू एक युवा खेळाडूला मात्र पविलियनचा रस्ता दाखवला. खूप चांगली गोलंदाजी मानावं लागेल. ज्याच्याकडे खूप क्षमता होती आणि मात्र फटक्यांची आतिषबाजी होती असा मात्र फलंदाज डगआउटच्या श्रेयला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं असं वाटलं की मानिवली पाडा टीमने श्वास कोंडून ठेवला होता. ज्यावेळेस मात्र प्रदीप कोणकरची विकेट पडली त्यावेळेस मात्र आता मानिवली पाडा संघ मात्र आता इथे जल्लोष निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो एस्टॅनच्या बाहेरून आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू. वाईट चेंडू. लेग स्टंपला पिचिंग केलं जातंय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळेल ती उंबारणी टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला तो विक्की. हा चेंडू पाहावा लागेल. थोडासा शॉर्टमॅन थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीड झाले. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र इथे बीड होत आहे आणि बायच्या रूपाने 2 धावा मात्र मिळत आहेत त्या उंबारणी टीमला. 29 धावा धावफलकावरती लावले जातात. अंतिम षटक मार्गस्थ असताना भूपेशचा पहिल्या चेंडूवरती खूप चांगली मोठी विकेट इथे मात्र प्रस्थापित केली. पुढचा बॉल. हो शॉर्ट पिच चेंडू होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला गेलाय. काय फिल्डिंग तिथे केली गेली मानिवली पाडा टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि अजून एक विकेट याची केली संपुष्टात. तिसरा धक्का लागतोय तो उंबारणी या संघाला 29 या धाव संख्येवरती. तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 29 धावा लावल्या जातात. गोलंदाज फलंदाज येतोय तेजस उंबारणी टीम कडनं. 29 धावांवरती तिसरा धक्का लागतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आणि झेल पकडला त्यालाच तर खूप महत्व दिलं जात आहे. भले कसा का नाही पकडो परंतु पकडणं हे खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. झेल कॅचेस विन द मॅचेस असं एक समीकरण असे. हो आडवे बॅटने
शॉर्ट टर्म पुल क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट फाईन लेगला कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि अजून एक धक्का लागतोय हुंबारणी टीमला धक्का क्रमांक हा 4था. फटका खूप चांगला होता तेजसचा परंतु जो जाल रचलं होतं मानवली पाडा टीमच्या संघनायकाने त्या जाल्यामध्ये मात्र हा मासा मोठा गळाला लागला आणि काय झेल टिपलाय तिथे फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांकडून. आपण जर विचार केला तर 29 धावांवरती 4 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र कुठेतरी धावांवरती लगाम लावण्याचं काम आहे गोलंदाज भूपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत मात्र मैदानावरती चर्चेला उदाहरण आलेला आहे प्रशांत आणि उंबारणी संघाचे संघनायक राकेश पाटील की 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये जरी एखादा मोठा फटका आला तरी मात्र एक चांगली धावसंख्या आपण उभारू शकतो. ती पाहावं लागेल ऑप्शनला पिचिंग केलं जातंय चेंडू वाईट मागण्याच्या नादात पाहावं लागेल पंचांकडे मात्र मागणी केली जातोय आणि धावचीच्या रूपाने राकेश पाटील फलंदाज हा संघनायक इथे बाद होतोय. राकेश पाटीलला असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट जाईल परंतु लाईन खूप चांगली होती भूपेशची आणि मात्र त्याच माध्यमातून मात्र फलंदाज बाद होतोय. सनी येतोय संदेश उर्फ सनी 29 धावा आणि जर विचार केला तर विकेट आणि विकेटच इथे उंबारणी टीमचे मात्र गारद केले जाते भूपेशच्या माध्यमातून. अंतिम चेंडू या पारीमधला ओहो शॉपी चेंडू होता फक्त दिशा दाखवली प्रशांतने खूप वेगाने चेंडू जातोय शॉर्ट फायर लेगच्या दिशेने आणि हा मिळेल उंबारणी टीमला अंतिम चेंडूवरती 4 धावा. अशा रीतीने चौकाराच्या मदतीने धावसंख्या 33 पहिल्या सत्राच्या खेळानंतर आणि 34 धावांचं मापक लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच बॅटिंग करताना दुसऱ्या सत्रामध्ये मानिवली पाडा या संघासमोर. तर या दुसऱ्या या सामन्यासाठी पंचांची कामगिरी करायची आहे रोशन आंबेरे आणि जीवन पाटील. आपल्याला विनंती आहे की आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे मैदानावरती. चला रोशनजी आंबेरे आणि जीवन पाटील आपल्याला विनंती केली जातोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला 33 धावा इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चौतीस धावा बनवायच्या मानवली पाडा टीमला. या पण दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस सत्राला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंग्सला त्यावेळेस आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिनेश पाटील यांचा एक गोड आवाज. मी थांबतोय मित्रांनो कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिलीकर चषक 2025 चे भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाली. आपण ऐकूया पुन्हा एकदा दिनेश पाटील यांचा एक गोड आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो. दुसऱ्या डावाला येथे मात्र सुरुवात होत आहे. मानवली पाडा या संघासमोर उंबारणी या संघाने 34 धावांचं एक
चांगलं असं आव्हान ठेवलेले आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सलामीची जोडी आकाश आणि छोट्या या मॅचमध्ये सलामीसाठी येतील. दोघी फलंदाज इथे मार्गक्रमण करताना मागच्या सामन्याचा जर विचार केला मानिवलीपाडा संघाकडनं आकाश हे या मॅचमध्ये त्या मॅचसाठी उपलब्ध नव्हते, परंतु दुसऱ्या मॅचसाठी त्यांची येथे मात्र संघात वर्णी लागलेली आहे. आणि सलामीवीर छोट्या याने चांगली फलंदाजीही केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपल्या संघासाठी स्वतःसाठी तसंच पटकावला होता. 10 चेंडूमध्ये 23 धावांची चांगली आणि बहारदार खेळी त्याच्या मार्फत आपण बघितली होती. तर 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष येथे मात्र मानिवलीपाडा संघासमोर आहे. प्रथम गोलंदाज विकी येथे मात्र सुरुवात करेल पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू विकी याचा छोट्यासाठी पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्याला मात्र बॉलरच्या डोक्यावरून खेळून काढलंय. तेथे लॉंग ऑफ वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा येथे जे या दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अशा रीतीने धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 2. पॉवर प्लेचं षटक असेल त्यामुळे येथे क्षेत्ररक्षणाची थोडी मर्यादा आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. हा चेंडू मस्त चांगल्या रीतीने येथे मात्र कट केला. पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल काढायचा होता, परंतु तेथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि फक्त 1च धाव मिळेल. आता स्ट्राईकवर असेल तो आकाश. 2 चेंडू आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. 34 धावांचं आव्हान येथे मात्र ठेवलेलं आहे उंबरणी या संघाने दुसऱ्या फेरीतील या पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेस हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला खूप सुंदररित्या खेळून काढलंय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि शफल होऊन त्याला मात्र 4 धावांसाठी येथे मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवले. आकाश या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवर येथे मात्र चौकार वसूल केलाय. धावसंख्या या 4ने पुढे सरकते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. विकी पुढच्या चेंडूसाठी सज्ज. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता आणि चेंडूला फेकून दिले. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर या षटकारानिशी धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. आकाश याने 2 चेंडूमध्ये 1 चौकार आणि षटकाराच्या मदतीने 10 धावा कुठल्या आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मानिवलीपाडा संघाची. यावेळेस हा चेंडू मात्र चेंडू पायाला ब्रश होतोय. निर्धाव चेंडू. अशा रीतीने कोणत्याच प्रकारची येथे धाव मिळणार नाही फलंदाज आकाशला. तर शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आपल्याला धावसंख्या जर विचार केला तर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळेस हा चेंडू सुंदर असा फटका स्लॉक स्लिपचा आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा येथे खेळ समाप्त झालेला आहे आणि अशा रीतीने धावसंख्या येथे मात्र पूर्ण होते ती 17 धावा. येथे मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र शेवटच्या 4 चेंडूमध्ये आकाशाने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा कुठल्या आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती धावफलकावर 17 धावा. बिनबाद 17. चांगली सुरुवात. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण पॉवर प्लेची मर्यादा इथे संपलेली आहे. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. गुरुनाथ दुसरं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. यावेळेस हा चेंडू ब्लॉक मध्ये होता आणि चेंडूला खोदून काढलाय. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल चेंडू पकडेल. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1ने पुढे सरकली, ती म्हणजे 18 धावसंख्येवर. दुसरा चेंडू गुरुनाथचा सामना करेल आकाश. यावेळेस हा चेंडू आणि येथे मात्र
गडी बाद होतोय, त्रिफळाचीत होतोय तो मात्र फलंदाज आकाश, आणि अशा रीतीने पहिला धक्का लागतोय मानुलीपाडा संघाला आकाशच्या रूपाने. कोंढरी संघाचा कर्णधार, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सज्ज व्हायचं, उपस्थित राहायचंय. कोंढेरी संघाचा कर्णधाराला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सज्ज व्हायचंय. पुढचा सामना हा कोंढेरी संघ यांचा कोंढेरी संघ आणि या सामन्यातील विजयी संघ या दोन संघादरम्यान होणार आहे. तर आपणास विनंती असेल की आपण येथे स्टेजवर येऊन सज्ज व्हायचे. तर गुरुनाथ पहिल्या चेंडूचा विचार केला, गुरुनाथने एकच धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवर आकाशसारख्या एका आघाडीच्या फलंदाजाला सलामीवीराला बाद करण्यात यश प्राप्त केले. तिसरा चेंडू गुरुनाथ, यावेळेस हा चेंडू पायाला ब्रश होतोय आणि मला वाटतं हा डावी एसटी सोडून चाललाय आणि पंचांचा इशारा येतो तो म्हणजे वाईड. अवांतर धावेने एक धाव येथे मात्र धावफलकावर लागली जाईल. धावसंख्या झालेली आहे ती 19. 2 चेंडू आणि 19 धावा. ओ सुंदर सुंदर चेंडू, यॉर्कर, एकदम खोलात टाकलेला चेंडू होता. ब्रह्मास्त्र ज्याला आपण संबोधतो असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गुरुनाथ यांचा, आणि कोणत्याही प्रकारचं येथे मात्र उत्तर नव्हतं फलंदाज आधी याला, कारण निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आणि अशा रीतीने 3 चेंडू आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये गुरुनाथ याने खर्च केले. चांगलं षटक आपल्याला म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. यावेळेस हा चेंडू फुलटॉस, परंतु एक सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये फलंदाज आधी हा अडकलेला आहे. झेलबादच्या स्वरूपाने आधी बाद होतो. पॉइंटला तेथे मात्र सुरेख झेल टिपण्यात क्षेत्ररक्षकाला यश मिळते. चांगला झेल तिथे समाप्त केला आणि आधी या फलंदाजाची जो 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता तो येथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर या संघाचा अजून एक भरवशाचा खेळाडू, ज्याच्या माध्यमातून पण आपण कित्येकदा चांगली फलंदाजी असो, चांगलं क्षेत्ररक्षण असो असं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. तो ज्ञानेश्वर येथे मात्र स्ट्राईकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे ज्ञानेश्वरसाठी. गुरुनाथचा हा चेंडू 5वा चेंडू असेल. यावेळेस हा चेंडू फुलटॉस होता. त्याला फक्त ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली. जेथे मात्र एकच धाव होती तेथे हळूच 2 धावा येथे मात्र पळून काढण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश प्राप्त झालं. चांगलं षटक आपल्याला म्हणता येईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती म्हणजे 21. अजूनही 7 चेंडूचा खेळ येथे बाकी आहे आणि 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा असं आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय. 7 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू गुरुनाथचा या दुसऱ्या षटकातील आणि सामना करेल तो ज्ञानेश्वर. यावेळेस सुंदर फटका, ओव्हरपिच होता. तेथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. येथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा मानस होता, परंतु छोट्या याने नकार दिला आणि अशा रीतीने 2 षटकांचा येथे सामना संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. अजूनही एक षटकाचा शेवटचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावा येथे मात्र बनवायच्या आहेत त्या मानिवलीपाडा संघाला. आणि स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानेश्वर. 6 चेंडू आणि 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा येथे मात्र बनवाव्या लागतील. 6 चेंडू आणि 12 धावा एक चांगली संधी आहे ज्ञानेश्वरकडे. तसेच चांगली संधी आपल्याला म्हणावी लागेल गोलंदाजाकडेही आहे. मागच्या षटकामध्ये याच गोलंदाजाने एक सुंदर षटक आपल्या शेवटच्या शेवटच्या षटकामध्ये त्याने गोलंदाजी केली होती. तेजस याच्यावरती जबाबदारी असेल. 6 चेंडू 12 धावा चुरशीचा सामना आणि बघूया या सामन्यामध्ये कोण बाजी मारतोय. फलंदाजी करणारा मानिवलीपाडा संघ की गोलंदाजी करणारा उंबरणी संघ. 6 बॉल 12. यावेळेस हा चेंडू फुलटॉस होता. येथे मात्र झेलची शक्यता आणि येथे मात्र एक सुंदर असा झेल फिनिश केला तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने. आणि पहिल्याच चेंडूवर येथे मात्र ज्ञानेश्वरला माघारी पाठवलंय आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय तो म्हणजे गोलंदाज तेजस.
आता मात्र सामन्यात अजूनही चुरस निर्माण झालेली आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. जर विचार करायचा झाल्यास तर हा चेंडू पण एवढा म्हणजे चांगला नव्हता, फुलटॉस होता, चांगला फटका त्याच्यावर मारू शकत होता, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर झालं नाही आणि नवीन फलंदाज येथे मात्र यश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी जबाबदारी असेल. 5 चेंडू आणि 12 धावा. दडपण तर दोन्ही संघांवरच असेल, परंतु जो दडपणाला जुगारून चांगला खेळ करेल तोच मात्र येथे यशस्वी होईल. दुसरा चेंडू यावेळेस हलकासा चेंडू आत येतोय आणि धावबादची संधी येथे मात्र प्राप्त होतोय आणि छोटा याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. येथे ते यशला धावबादच्या रूपाने बाद व्हावं लागतं. सॅक्रिफाईस केली विकेट आणि 4 चेंडू आणि 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा येथे मात्र मानिवलीपाडा संघाला बनवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तेजसची. नवीन फलंदाज मयूर याला मैदानामध्ये पाचारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत विचार केला तर 4 गडी येथे मात्र बाद झालेले आहेत मानिवलीपाडा संघाचे. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. पुढचा चेंडू तेजसचा. यावेळेस हा चेंडू पुल करायचा होता, मात्र बॅटवर व्यवस्थित आला नाही. पहिली धाव येथे पूर्ण केली आहे वेगाने आणि दुसऱ्या धावेचा येथे प्रयत्न करत असताना छोट्या हा विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि अशा रीतीने या चेंडूवर देखील एका धावेनंतर दुसऱ्या धावेला रनआउट येथे मात्र होतोय तो म्हणजे छोट्या. आणि समीकरण अजूनही कठीण बनताना मानिवलीपाडा संघासाठी, कारण आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला एक चौकार किंवा दोन षटकार येथे मात्र मारावे लागतील. मानिवलीपाडा या संघाला पहिला षटक अतिशय चांगलं राहिलं, पूर्णपणे बॅकफुटवर होतं, तो म्हणजे उंबारणी संघ. दुसऱ्या षटकामध्ये गुरुनाथ याने अतिशय सुरेख कामगिरी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील काढली आणि मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. 3 बॉल आणि 11 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ते मानिवलीपाडा संघाच्या फलंदाजासमोर नवीन फलंदाज संदीप हा मैदानामध्ये स्ट्राईकवर जायला स्ट्राईकच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. आता मात्र मोठी जबाबदारी असेल. 3 चेंडू 11 धावा, 3 चांगले फटके, 3 चौकार, अन्यथा 2 षटकार येथे मात्र संदीपला मारावे लागतील आणि हे जर कारनामा केला तर नक्कीच संदीप हा देखील सर्वांच्या आठवणीत राहील, विशेष करून मानिवलीपाडा संघाच्या, कारण सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरण्यास हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. यावेळेस हा चेंडू येथे मात्र पायाला ब्रश होऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या रिजन मध्ये आणि सीमारेषेबाहेर जातो. तो 4 धावांसाठी चौकार. नशिबाचा चौकार येथे मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज संदीपला, कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, परंतु पायाला चेंडू लागून थर्डमॅन रिजनमध्ये सरळ 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर गेला आणि हा नशिबाचा चौकार येथे मात्र प्राप्त झाला. तो म्हणजे मानिवलीपाडा संघाच्या संदीप या फलंदाजाला. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. सामना अतिशय चुरशीचा. 2 चेंडू आणि 7 धावा. या चौकारानिशी संपूर्ण समीकरण बदललेलं आहे ते मॅचचं. हा चेंडू सुंदर चेंडू, कोणत्याही प्रकारचा या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव येत नाही, निर्धाव चेंडू. आणि अशा रीतीने आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. जर विचार केला तर एक लिगल डिलिव्हरी या सामन्यामध्ये उंबरणी संघाला मॅच जिंकून देऊ शकते, परंतु जर कुठलीही अवांतर धाव जर या चेंडूवर आली तर मात्र पुन्हा एकदा मानिवलीपाडा संघाला संधी असेल. यावेळी हा चेंडू ओव्हर पिच होता, चेंडूला खेळून काढले मिड विकेटच्या दिशेने आणि येथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे. आणि अशा रीतीने हा सामना येथे मात्र विजयी झालेला आहे तो उंबरणी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक मानिवलीपाडा संघ. तर या सामन्यातील विजेता संघ हा उंबरणी संघ आहे. तर उंबरणी संघातील कर्णधाराला विनंती असेल, उंबरणी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपल्या पुढच्या
तसंच मानिवलीपाडा संघाच्या कर्णधाराला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. हॅलो. तर या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा गुरुनाथ ज्याने 10 धावा बनवल्या आणि गोलंदाजी